सगळ्याला श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी. आज आहे शाळेचा पहिला दिवस. रुद्राला डब्बा बनवायचा आहे. बाहेर थोडं काम चालू असल्यामुळं आवाज येतोय, त्याच्यामुळं आवाजाला ना इग्नोर करा थोडंसं. चला मग डब्बा बनवू, उशीर होतोय रुद्राला. शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. 2 दिवस झालं भेंडी आणून ठेवली होती, त्यामुळे ना जरा सुकल्यासारखी झाली भेंडी. पण रुद्राला म्हणलं पातळ भाजी नेतो, पण रुद्र पातळ नको म्हणते, सुकी भाजी काहीतरी बनवून दे. आणि इकडं रुद्रेश पप्पा लवकर गेले होते, त्यामुळे रुद्रेश पप्पाला डब्बाच दिला नाही करून. मी इकडं कणिक तिंबायला घेतली आहे. चपात्या दोघापुरत्याच करायच्या आहेत. 4 पण झाल्या तर बस होतील चपात्या. 4च चपात्याची कणिक मळणार आहे. आणि इकडं भेंडी पण कट करून घेतली आहे. कामात काम केलं तरच काम उरकतं बरं का पटकन. नाहीतर हे इथंच राहू दे, ते तिथंच राहू दे म्हटलं का सगळ्या घरात पसारा होतो. त्यामुळे ना कामात कामच करून घ्यायचं पटापट. आणि इकडे बघा आमच्या रुद्राणीला किती गडबड सुटली आहे शाळेत जायची. करते का रुद्राणी तू? लसूण दे ना सोलून मला. हां दे ना मग. चपाती करती, लसूण सोलती. तुला जायचं का शाळेत? हां जायचंय. जाती का अन्नासोबत? कोण? तुला आणायचं का दप्तर नवीन? काय काय घेऊन जाती? हा तिकटाचा डबा कोणचा? ती पप्पाचा आहे. इथला कुठला? होय बर बर घेऊ आपण. हा दे चल पटकन, मला भाजी करायची लसूण सोलून. सोल मग सोल पटकन. इकडं जेवायला बेसन पोळी आणि चपाती, आणि इकडं भेंडी पण करून घेतली आहे. भेंडीमध्ये थोडंसं तिखट टाकले, त्यामुळे रुद्राणी खाणार नाही, त्याच्यामुळे रुद्राणीला बेसन पोळी बनवली आहे. बस 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 आई बस. बस नको. माझा छोटासा ब्लॉग कसा वाटला ती कमेंट करून नक्की सांगा. चला मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.